शिंदे शिवसेनेचे जवळपास 20 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे 4 उमेदवार हे आघाडीवरती आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 उमेदवार आघाडीवरती आहे आणि काँग्रेसचे 2 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहे। अपक्ष मात्र 1 उमेदवार आहे, तो आज सध्या आघाडीवरती आहे अशी माहिती आपल्याला सध्या मिळते। यात प्रामुख्याने जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे रवींद्र फाटक आहेत यांचे बंधू जे प्रभाग क्रमांक 19 ड मधून उमेदवारी त्यांनी भरली होती ते राजेंद्र फाटक हे सध्या आघाडीवरती आहेत। प्रभाग क्रमांक 11 अ मधून भाजपचे उमेदवार आहेत दीपक काशीनाथ जाधव हे आघाडीवरती आहेत। एनसीपी शरद पवार गटाचे प्रभाग क्रमांक 9 ड मधून अभिजित पवार हे सध्या पिछाडीवरती आहेत। शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 1 ड मधून सिद्धार्थ ओळेकर हा तरुण जो उमेदवार आहे शिवसेनेचा तो देखील आघाडीवरती आहे। प्रभाग क्रमांक 2 ड मधून मनोहर डुमरे जे भाजपचे उमेदवार आहेत ते देखील आघाडीवरती आहेत। शरद पवार गटाचे एनसीपीचे प्रभाग क्रमांक 9 मधून प्रभाग क्रमांक हे देखील अभिजित पवार हे देखील आता सध्या आघाडीवरती आहे अशी माहिती आहे। पण मात्र यात सगळ्यात बघितलं तर ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते मात्र पिछाडीवरती आपल्याला बघायला मिळतात। पण शिवसेना आणि भाजप यांमध्ये रस्सीखेच जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मात्र अनेक ठिकाणी मुंब्रा असेल, कळवा असेल, ठाणा असेल आणि ठाण्यातला शहरी भाग जो असेल त्या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते मात्र आघाडीवरती आपल्याला बघायला मिळतात। जवळपास 20 उमेदवार जे आहेत शिवसेनेचे ते सध्या आघाडीवरती चित्र आहेत। एकंदरीत ठाण्याच्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल का हे येत्या काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। साधारण 2 वाजेपर्यंत हा जो निकाल जो आहे तो आपल्याला कळणार आहे। यात प्रामुख्याने जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 9 मधून गणेश कांबळे जे आहेत त्यांना 3350 पैकी 1417 सध्या मतदान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे हा जो पॅनल जो आहे जो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे गणेश कांबळे, सुरेखा पाटील, विजया लासे आणि अभिजित अंकुश पवार हे सध्या हे 4 उमेदवार जे सध्या ते आघाडीवरती आहेत। त्यामुळे ठाण्याकडे हे सर्व चं लक्ष जे आहे ते लागून आहे, कारण की ठाणे हा सध्या शिवसेनेचा जरी बालेकिल्ला असला तरी महायुतीच्या माध्यमातून भाजपा आणि शिवसेना लढत देत असली तरी मात्र भाजपा थोडंसं पिछाडीवरती आपल्याला बघायला मिळतोय। पण कशा प्रकारे पुढच्या काळामध्ये भाजप हा आघाडीवर जातो की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। हे लाईव्ह असेल किती मिनिटं झाले?